तोपर्यंत एकनिष्ठ होता, पण संभाजीराजांच्या काळामध्ये तो जाऊन मोगलांना मिळाला, औरंगजेबाला मिळाला. तर जातीच्या बाबतीत बोलाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती स्वार्थी आहेत. स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या ताटात काय येतं, कुठली दौलत यासाठी लढणारे आहेत. त्यांना स्वराज्याचं काही पडलेलं नव्हतं, हे आपल्याला पुन्हा पुन्हा सिद्ध होतं. अन्यथा शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर त्यांचा सूर्यासारखा तेजस्वी पुत्र 9 वर्षाच्या आत कुठनं 800 किलोमीटर 800 मैलावरनं औरंगजेब येतो, त्याला पकडतो. संभाजीराजांची मिरवणूक आणि धिंड 35-36 दिवस निघते आणि या महाराष्ट्रातील कुठलाही गाव, कोणी मराठे, कोणी ब्राह्मण, 500,000 सुद्धा माणसं त्या औरंगजेबाला रोखण्यासाठी आलेली नाहीत. तर एक प्रकारे हा महाराष्ट्रच फितूर होता. आमची लायकीच नव्हती एवढ्या सूर्यपुत्राला, या एवढ्या तेजस्वी संभाजीराजांना जपण्याची. तुम्ही बोलताय तर माझ्या अंगावर काटा आहे.